वाढतं तापमान, पाणी टंचाई, नद्यांचं प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्या या आपल्या गावाघरापर्यंत पोहोचल्या. लवकर उपाय केला नाही तर आपल्या साऱ्यांनाच गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असं प्रतिपादन नायगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर येते. 10 जुलैच्या पहाटे भूकंप झाल्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विज्ञान संस्था परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध करण्यात आले. शहरातील विद्यार्थी वसतिगृहात सुरक्षा, वसतिगृहात पाणी, निकृष्ट जेवण आणि आदी विषयांच्या समस्या निर्माण झाल्या असून यावर सरकार योग्य त्या उपाययोजना करणार आहे का, असा प्रश्न विधान परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि गावांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरातील 2 बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून 50,000 रुपये दंड महापालिकेकडून वसूल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या शहराने पुढाकार घ्यावा. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांची या संकल्पनेतून शहरातील आंतरराष्ट्रीय सदराची पाणी परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे. टॅक्सी चालक हे शहराचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांची वागणूक तशीच असावी. आपल्या वागण्यातील आणि वाहनातील छोटे छोटे बदल पाहून पर्यटक तुम्हाला परत भेटू म्हटल्याशिवाय राहणार नाही, असं महापालिका आयुक्त श्रीकांत यांनी मंगळवारी केलं. चितेगाव ते बेडकील रोडवर 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 1 जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास जालना शहरातील ऐतिहासिक मूर्ती बेस पुन्हा बनवण्यात यावं. कादराबाद आस्थानेचा बांधकाम तत्काळ करण्यात यावं. या अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांना त्रास देऊ नये त्यासह नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख माझे यांच्या नेतृत्वाखाली जालना महापालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात